सर्व लक्षात बरोबर आलेले आहे की अर्जुना हे तर संन्यास तो त्याग वगैरे काय नको रे, फक्त भक्तिप्रधान कर्म कर. स्वधर्म जो आहे ज्याचा त्याने आपला स्वधर्म, शिष्याचा स्वधर्म काय, गुरुचा आहे. गुरुचा स्वधर्म काय, शिष्याला घडवणं. प्रत्येकाला या नियतीनं धर्म दिलेला आहे, कर्तव्य दिले, जबाबदाऱ्या दिले, त्या निष्ठेनं पार पडण्याच्या बाबतीत त्यांनी भक्तिभाव त्याच्यात ठेवायचा अर्जुना, असं सांगितलं अगोदरच्या श्लोकामध्ये. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये देव परत सांगायला लागलेले आहे. त्याला स्पष्ट असं सांगितलं गेलं, मी जे सांगतोय ते ऐक. आणि त्या ऐकण्यामध्ये तू जर आपला भक्तिभाव ठेवला तर हे कार्य मीच करणार आहे, तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही, असं सांगून टाकलं. आणि आता बरोबर काही त्या पॉईंटवर आलेले आहेत की अर्जुना हे असं सांगितलेलं ना ऐकलं नाही अहंकारामुळे. हे कसं काय, मला काय शक्य आहे, जमणार नाही, तुम्ही काय वाटेल ते कसं करू, मला जमणार आहे का, ते माझी कॅपॅसिटी आहे का, ते असा त्यावेळी भक्त मनामध्ये विचार करतो. बाकी काय वाटेल ते जगते, तुला पीठ प्रमुख झाला पाहिजे, पण पीठ सांभाळण्याची माझ्या जबाबदारी टाकले, मी खरंच सक्षम आहे. त्या भक्तानं हे समजलं पाहिजे आपलं जे असे नाव घेतलेलं आहे याचा अर्थ आपल्याकडून त्यांना करून घ्यायचं. ज्यावेळी प्रवचनकार असतो त्या प्रवचनकारांची नियुक्ती होती, तर प्रवचनकारांना घाबरायचं नसतं. प्रवचनाला उभा राहताना घाबरायचं नाहीये. पुत्र कुणाचा आहे, पुत्री कुणाची आहे, नाव खराब करून घ्यायचं असतं. म्हणजे ते काय करायचं ते बोलाविता झाली वेगळाच. मी नेहमी प्रवचन करताना